माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य निर्लज्जपणाचा कळस. एकनाथ खडसेंनी कृषी मंत्र्यांचे कान टोचले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस असून राज्याचा कृषी मंत्री अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी मतदारांनी केली नव्हती, तर मतं मागण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती. कर्जमाफी होत नाही म्हणून वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही शेतकऱ्यांना बदनाम करत आहात आणि हे बरोबर नाही. एकीकडे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि याबाबत चिंता करण्याची आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही हे दुर्दैव असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी कृषी मंत्र्यांचे कान टोचल्याचं पाहायला मिळतंय. कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला आहे. या वक्तव्यावरून खडसेंनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचे आहे ते पिके अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेली आहेत. मात्र अजून तरी काही ठिकाणी पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामे करावेत, ताबडतोब शेतकऱ्यांना मदत द्यावी. मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्याचा कृषी मंत्री जर अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो तर हे महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. एकीकडे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि याबाबत चिंता करण्याची आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही हे दुर्दैव आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. एक कृषी मंत्री ज्या राज्याचा तो अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामधली मागणी काही मतदारांनी केली नव्हती. तुम्ही मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, सातबारा करू, कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम करता आहात. हे बरोबर नाही आहे. मला वाटतं की या ठिकाणी शेतकरी आज अडचणीमध्ये आहे, आत्महत्या करतो आहे. त्याबद्दल चिंता करा. त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही आहे. या विधानाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि आपलं वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.